Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn class 7 subject English lesson number 3.5 The Red Headed League workshop. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण द रेड हेडेड लीग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर हा पाठ किंवा हा लेसन 2 पार्टमध्ये विभागलेला आहे. तर आज आपण पार्ट 1 बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी. तर सुरुवातीला आपण मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहे. पण आतापर्यंतच्या सर्व पाठांमध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेतली होती. परंतु या पाठामध्ये ती घेतलेली नाहीये कारण आधीच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली मार्जिन क्वेश्चन्स घेऊया. थिंग्स टू डू. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड सॅम्पल्स ऑफ क्लासिफाईड ॲड्स फ्रॉम अ इंग्लिश न्यूजपेपर. वेअर विल दिस ॲडव्हर्टाइजमेंट द वन गिवन हिअर बी सीन इन द क्लासिफाईड. तर विषयानुसार वर्गवारी केलेल्या ज्या ॲड्स आहेत या कथेच्या भागात जी काही ॲड दिलेली आहे तुम्हाला अजून कोठे पाहता येऊ शकेल? इन द कॉलम ऑफ द न्यूजपेपर सिच्युएशन्स व्हॅकंट. तर सिच्युएशन्स व्हॅकंट या कॉलममध्ये तुम्हाला अशा प्रकारची ॲड पाहायला मिळू शकते. सेकंड आहे फाइंड आउट व्हॉट यू हॅव टू डू व्हेन यू आर टोल्ड टू अप्लाय इन पर्सन. म्हणजे अप्लाय इन पर्सन म्हणजे व्यक्तिशः अर्ज करा असे तुम्हाला जेव्हा सांगितले असेल तेव्हा तुम्हाला काय करावे लागेल? यू हॅव टू गो टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट पर्सनली अँड सबमिट युअर ॲप्लिकेशन अँड अटेंड द इंटरव्ह्यू फॉर द जॉब. थर्ड आहे फाइंड आउट हाऊ फोटोग्राफ्स वेअर डेव्हलप इन दोज डेज. म्हणजे जुन्या काळच्या ज्या फोटोच्या नेगेटिव्ह प्रतिमा ज्या असतात किंवा नेगेटिव्हज असतात, ओरिजिनल्स असतात, ते धुण्याचे काम कसे केले जाते हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. दे डेव्हलप द फोटोग्राफ्स इन टू द अंडरग्राउंड रूम, त्याला सेलर असे म्हणतात, विच यूज टू हॅव टोटल डार्कनेस. त्यानंतर आहे लिसन अँड आन्सर. या टायटल खाली काय आपल्याला मार्जिन क्वेश्चन विचारलेले आहेत ते पाहूयात. फर्स्ट आहे व्हाय वॉज फ्लीट स्ट्रीट फुल ऑफ रेड हेडेड पीपल. तर हा जो फ्लीट स्ट्रीट आहे तो लाल रंगाच्या केस असलेल्या लोकांनी का गजबजलेला होता? बिकॉज मिस्टर हॉकिन्स हॅड फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग टू हेल्प ऑल द रेड हेड्स. सेकंड आहे हू वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. म्हणजे त्या जॉबसाठी कोण चांगल्या प्रकारे पात्र होता किंवा योग्य होता? आन्सर इज मिस्टर विल्सन. थर्ड आहे व्हाय डिड मिस्टर विल्सन ॲक्सेप्ट द जॉब. तर हा जो मिस्टर विल्सन आहे त्याने ती नोकरी का स्वीकारली? बिकॉज £4 a week was a good payment and the work given was very light. त्याला त्याबद्दल £4 मिळत होते आणि कामही जास्त नव्हतं. फोर्थ क्वेश्चन आहे वुड यू लाईक टू डू सच अ जॉब? व्हाय. तर तुम्हाला अशा प्रकारची नोकरी करायला आवडेल का आणि का? नो, आय वुडंट हॅव टेकन अप सच अ जॉब बिकॉज द कंडिशन पुट फॉरवर्ड सीम्ड टू बी फिशी. त्यानंतर थिंग्स टू डू या टायटल खाली प्रश्न आहेत. फर्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डिक्शनरी अँड अ इन्सायक्लोपीडिया? फाइंड आउट. तर डिक्शनरी आणि इन्सायक्लोपीडिया म्हणजे शब्दकोश आणि विश्वकोश यामध्ये फरक काय आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. A dictionary gives a list of words of a language in alphabetical order and gives their meanings. Whereas an encyclopedia is a book that gives information about different areas of knowledge, usually arranged in alphabetical order. शब्दकोश काय करतो? शब्दांची माहिती सांगतो किंवा मीनिंग सांगतो आणि विश्वकोश काय सांगतो? त्या एखाद्या शब्दाचं किंवा एखाद्या विषयाचं ज्ञान सांगतो. सेकंड आहे सजेस्ट अ फ्यू वर्ड्स दॅट मे अपियर अंडर ए आफ्टर आर्चरी इन अ इन्सायक्लोपीडिया. तर इन्सायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोशात ए या अल्फाबेट अंतर्गत आर्चरी या शब्दानंतर येणारे काही शब्द सांगायचे आहेत. तर ते शब्द आहेत आर्किटेक्चर,
अचीव, आर्टिकल, एक्सेट्रा असे सांगत गेलो तर भरपूर शब्द होतील. त्यामुळे उदाहरणादाखल या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. आतापर्यंत आपण या पाठाचे पार्ट 1 चे मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट फाइंड अँड राईट द डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट पीपल गिवन इन दिस स्टोरी. म्हणजे या जे स्टोरी आहे या कथेतील विविध लोकांचे वर्णन करायचे आहे. तर फर्स्ट आहे शेरलॉक होम्स. The most famous and popular private detective in the world, detective stories and novels. He is known for his keen observation, knowledge of many fields, and ability to make accurate deduction. Second आहे Dr. Watson. Detective Sherlock Holmes' friend who assist him in many of his criminal cases. He is the narrator of this story. Third आहे Mr. Zavis Wilson. Mr. Wilson was an elderly with fiery red hair. He was a pawnbroker. He applied for the advertisement in person. He got the job, but that brought him into trouble. Fourth आहे Vincent Spaulding. He was Mr. Wilson's assistant. He was efficient and worked for only half the normal wages. He advised Mr. Wilson to apply for the job in the advertisement. फिफ्थ आहे मिस्टर आयझेक हॉपकिन. आता या नावांचे उच्चार वेगळे येऊ शकतात. आन्सर आहे an American millionaire who founded the Red Headed League to help all the people with red hair. Sixth आहे Mr. Duncan Ross. He was representative of Red Headed League who gave job to Mr. Wilson. He engaged Mr. Wilson in doing nominal job. He was one of the miscreants in the mystery case. Second question आहे present Mr. Wilson's story as it would be shown in a comic strip. You may write the description of the picture in your mother tongue. Write the dialogue in English with the help of the story given here. Example. आता या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, पण करायचं काय आहे, मिस्टर विल्सनची जी स्टोरी आहे तर ही एक कॉमिक प्रमाणे आहे, कॉमिकच्या स्ट्रीप प्रमाणे आहे. तर तसे स्ट्रीप किंवा तसे आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत आणि या स्ट्रीप तुम्हाला मातृभाषेत सांगता येतील किंवा रफली लिहिता येतील. परंतु जेव्हा आपण आपल्या बुकमध्ये लिहितोय तेव्हा ते मात्र तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचे आहेत. तर खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत, फ्रेम्स दिलेल्या आहेत. तर तशा प्रकारच्या फ्रेम्स बनवायच्या आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला डिरेक्टली दिलेला आहे. फ्रेम्स प्रत्येक ठिकाणी बनवणं मला पॉसिबल झालेलं नाही. परंतु त्या तुम्ही जेव्हा तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात तेव्हा तुम्ही तशा प्रकारच्या फ्रेम्स बनवायच्या आहेत. बनवलं तर उत्तमच होईल ना. बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये त्या फ्रेममध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती ॲड करायची आहे. तर अशा अनेक फ्रेम्स मी पुढे बनवून दिलेल्या आहेत. पाहूयात. Frame 1 at Mr. Wilson's shop. Spaulding to Wilson. Sir, why don't you try for this job? Frame 2 at Mr. Wilson's shop. Spaulding to Wilson. Sir, I will go along with you. Let's give it a try. Third frame आहे at Fleet Street. Wilson to Spaulding. Just see, it is crowded with red-headed people. I don't stand a chance. Frame 4 at Fleet Street. Spaulding to Wilson. Sir, stay by my side. I will push you into the office. Frame 5 at Red-Headed League's office. Spaulding to Wilson.
Sir, you don't worry, just answer the questions confidently. Frame 6 at Red Headed League's office. Mr. Duncan Ross to Wilson. I am pleased with your confidence. I am glad to announce that you have got the job. Frame 7 at Red Headed League's office. Wilson to Ross. Sir, what am I supposed to do? How much will I be paid? Frame 8 at Red Headed League's office. Ross to Wilson, you will have to copy Encyclopedia Britannica. You will be paid £4 a week and your timings will be from 10 am to 2 pm. Frame 9 at Red Headed League's office. Wilson to Ross. Sir, when do I start? Frame 10 at Red Headed League's office. Ross to Wilson. Mr. Wilson, you begin from tomorrow. Frame 11 at Wilson's shop. Spaulding to Wilson. How is your job going? Wilson to Spaulding. Well, I am enjoying it. Frame 12 at Wilson's shop. Spaulding to Wilson. Good morning. What happened today? You did not go out. Wilson to Spaulding. The office of the league is shut and locked. There is a nailed on the door saying the league is dissolved. Frame 13 at Wilson's shop. Wilson to Spaulding. Do you know anything about the league? Frame 14 at Wilson's shop. Spaulding to Wilson. I am unaware about that happen. Frame 15 at Wilson's shop. Wilson to himself. I should find out more about the league. Sherlock Holmes will be the best person to solve this mystery. I will go to him. आता थर्ड क्वेश्चन आहे दिस इज अ स्टोरी विदिन अ स्टोरी शो इट इन द डायग्राम. फर्स्ट आहे डॉक्टर वॉटसन स्टोरी आणि सेकंड आहे मिस्टर विल्सन स्टोरी. आता या स्टोरीमध्ये अजून काही स्टोरीज दिलेल्या आहेत ज्या आपल्याला या डायग्राममध्ये लिहायच्या आहेत. हे डायग्राममध्ये लिहिणं तर पॉसिबल नाही आहे पण त्या स्टोरी तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे. फर्स्ट आहे डॉक्टर वॉटसन स्टोरी. He was detective Sherlock Holmes' friends who assist him in many of his criminal cases. When Dr. Watson was called upon by Sherlock Holmes, he was sitting with an elderly man with fairy red hair. Holmes introduced him as Mr. James Wilson, a pawnbroker. Holmes asked Mr. Wilson to repeat his story for Dr. Watson. Mr. Wilson started his story by showing an advertisement in the newspaper and repeated the whole story. आता बघूयात मिस्टर विल्सन स्टोरी. He was a pawnbroker. He had an assistant, Vincent Spaulding, who showed him an advertisement in the newspaper. The advertisement showed a vacancy for the red-headed people at a salary
of 4 pounds a week. Mr. Wilson went for the interview and got the job immediately. The work was for him to sit into the office from 10 a.m. to 2 p.m. and copy the Encyclopedia Britannica. Mr. Wilson worked for 8 weeks and got his salary on time on every Saturday. One day, when he went to the office, he found that the office was locked and note was pinned on the door, which said that the Red Headed League was dissolved. Mr. Wilson was surprised and went to Sherlock Holmes to solve this mystery. आता आपल्याला या ठिकाणी लँग्वेज स्टडीचा काही भाग दिलेला आहे. ग्रामरचा हा भाग आहे. यामध्ये ऑक्झिलरी बी अँड हॅव निगेटिव्ह या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे जी सहाय्यक क्रियापदे आहेत बी आणि हॅवने तयार होणारी नकारार्थी वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे, परंतु फक्त थोडक्यात हा भाग शिकवणं पॉसिबल नाही. याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल. जर तुमची इच्छा असेल तर यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर हे एकदा तुम्ही वाचून घेतलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेगेटिव्ह वाक्य कसे तयार होतात, किंवा सहाय्यकारी क्रियापदामध्ये कसा बदल करावा लागतो, किंवा कशा प्रकारे हे वाक्य बनतात. एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि याच्यावरती जमलंच तर हा व्हिडिओ आपण सेपरेट बनवून घेऊया. आलं लक्षात? ह्या टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवून घेऊया. आलं लक्षात? आणि याच लेसनचा पार्ट 2 पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ज्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.